नगर परिषदेला अखेर सक्षम आणि परिणामकारक नेतृत्व लाभले असून मुख्य अधिकारी म्हणून डॉक्टर सौ श्रेया एस देवचके यांनी नुकताच पदभार स्वीकारलाय। त्यांच्या नियुक्तीमुळे शहराच्या विकासाला नवी दिशा आणि गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। डॉक्टर देवचके यांनी यापूर्वी त्र्यंबकेश्वर येथे कार्यरत असताना अल्पावधीतच उल्लेखनीय विकास कामे राबवून आपली छाप पाडली होती। स्वच्छता मोहिमा, पाणी पुरवठा सुधारणा तसेच नागरी सुविधांमध्ये वाढ यांसारख्या विविध उपक्रमांमुळे त्यांनी विकासाची गंगा त्र्यंबकेश्वरमध्ये आणल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे। त्यांच्या कार्यपद्धतीत नियोजन, शिस्त आणि लोकसहभागाला विशेष महत्त्व दिले गेले होते। आता काही दिवसांपूर्वीच त्यांची पिंपळगाव बसवंत येथे मुख्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून शहरातील प्रलंबित प्रश्न सोडविणे, मूलभूत सुविधा अधिक सक्षम करणे आणि नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे यावर त्यांचा विशेष भर राहणार असल्याचे संकेत आहे। डॉक्टर देवचके यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव बसवंतमध्ये विकास कामांना वेग येऊन शहराचा सर्वांगीण विकास साधला जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। त्यांच्या नियुक्तीमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून आगामी काळात शहराचा चेहरा मोहरा बदलताना पाहायला मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे। मी डॉक्टर श्रेया देवचके, मुख्याधिकारी पिंपळगाव बसवंत नगर परिषद। पिंपळगाव बसवंत नगर परिषद ही नव्याने निर्माण झालेली ब वर्ग नगर परिषद आहे आणि त्यामुळे पिंपळगाव बसवंत नगर परिषदेअंतर्गत या शहराचा विकास करण्यासाठी खूप मोठं आणि एक चांगलं आव्हान सर्वांपुढे आहे। आता सध्या नव्याने कार्यकारिणी या ठिकाणी कार्यरत झालेली आहे। या कार्यकारिणीला देखील या ठिकाणी विकास करण्यासाठी खूप मोठा उत्साह आहे। तर त्यांच्या सहकार्याने आणि या सर्वांच्या सहकार्याने पिंपळगाव बसवंत नगर परिषदेचा पायाभूत सेवा सुविधांसह मोठा सर्वांगीण विकास या ठिकाणी करण्यात येईल। त्याचप्रमाणे पिंपळगाव बसवंत नगर परिषदेला मिनी दुबई म्हटलं जातं। तर या मिनी दुबईला आपण मुख्य दुबई बनण्यापेक्षा एक वेगळं असं रूप नक्कीच या ठिकाणी देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू। आणि आजपर्यंतच्या माझ्या या सर्व प्रवासामध्ये नाशिक लोकशाही न्यूजने कायम सहकार्याची भूमिका घेतलेली आहे आणि आमचं जे काही काम आहे नगर परिषदेचं ते सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी खूप मोठा हातभार लावलेला आहे आणि त्यांचं हे काम जे आहे ते खरोखर उल्लेखनीय आहे। त्यामुळे आज मी नाशिक लोकशाही न्यूजची खूप आभारी आहे आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज।